आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. पैकी आपण आज भावे प्रयोग शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये क्रियापद बदलत नाही. कर्ता कर्म लिंग वचनाप्रमाणे बदलले तरी क्रियापद बदलत नाही, म्हणून त्याला भावे प्रयोग म्हणतात. भावे प्रयोगाचे 2 प्रकार आहेत: सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग. सकर्मक मध्ये कर्म असते, अकर्मक मध्ये कर्म नसते. पाहूया 2 उदाहरणे. गोपाळने गाईस बांधले हे सकर्मक भावे प्रयोग आहे. ह्याच्यामध्ये गोपाळच्या ऐवजी आपण लोकांनी घेतलं आणि गायींना घेतलं. लोकांनी गायींना बांधले, क्रियापद तेच राहते. चोरांना ऐवजी चोराला पकडले, क्रियापद बदलत नाही, म्हणून हे अकर्मक आहे. याच्यामध्ये शिताफी हे विशेषण आहे, हे कर्म नाही आहे. कर्म नाहीये म्हणून हे अकर्मक, आणि याच्यात कर्म आहे म्हणून हे सकर्मक. भावे प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो आणि कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीत असते. त्यामुळे आपल्याला भावे प्रयोग ओळखता येतो. जसं ने तृतीय विभक्ती आहे, स आणि ने